सेकंड राऊंडचा दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चोहनसी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट वाचकोल या संघ. प्रथमतः टॉस येथे जिंकला चोहनसी संघाने. प्रथमतः संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठा धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि संरक्षण दिले ते वाचकोल या टीमला. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. सोमनाथ आणि नील पेपेची जोडी पकडला चेंडू सोमनाथनं फेस केला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत भरपूर चांगली फील्ड या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी सहज रीतीनं 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आले दोन्ही खेळाडूंना. पाहता आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आई गाव ते विशेषक 2025 पर्व पडली आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतो अतिशय चांगला आणि दमदार आणि सुसज्ज असं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या चहू बाजूने तुम्ही फटके करू शकतात. हा चेंडू आपण पडल्यानंतर डीप मध्येच राहिला. आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग मार करू देत यार हे म्हटलं आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावाला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट आला.
षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. या बस आपण पाहतो यू मीन्स आय विल डेफिनेटली क्लीन बोल्ड दांडा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. दुसरा धक्का टीम चोंसी संघाला. फलंदाज सतीश बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. गोलंदाज प्रकाश. हा चेंडू आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज वेस्टर्नच्या पाठीमागे अप्रतिम झील टिपलाय. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना चोंसी संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय गोलंदाज दुसरं बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट प्लेनचा चेंडू शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिथे सरसवल्याने आपण पाहतो. या ठिकाणी खरं तर एक डाव कंप्लीट केले. दुसरा डबल प्रयत्न करतील का, परंतु या ठिकाणी सरळ नाकार दिला आणि एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय टीम चोंसी संघाला. भरपूर चांगली बॅटिंग सध्या तरी आपण पाहतोय. सुरुवातीला चोंसी संघ भरपूर चांगला पाहायला मिळाला, परंतु आता थोडासा या ठिकाणी डगमगत असताना पाहायला मिळाला. 16 धावा दफलकावरती खोल टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फौलत्रमध्ये अगदी चेंडूला अडवलं गेलं. प्रकाशच्या माध्यमातून आपण पाहतो षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय आणि जवळपास पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या होत्या 13 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. तेच काय चांगली गोलंदाजी प्रकाश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तिसरं षटक प्रकाश वाघ आपण पाहतोय ज्याने या स्पर्धेमध्ये निर्माण 3 चेंडू डॉट आणि 3 विकेट अर्थातच या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्यासाठी तो यशस्वी राहिलाय आणि तो सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. प्रकाश वाघ फुल टॉस बॉल आणि बिमान इथे पंचाने घोषित केलाय 9 चेंडू, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. कदाचित इथे 1+2 अशा मिळतील 3 धावा. या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा फलकावरती. आता पुढील येणारा चेंडू फ्रीट असणारा मात्र फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी इथे निर्माण करून दिली आहे गोलंदाज प्रकाश वाघना. पाठीमागच्या सामन्यामध्ये संपूर्ण निर्धाव षटक टाकलं होता आणि आता पहिला चेंडू 9 फेकला. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या टोईंगला एज, परंतु या ठिकाणी यस्टनच्या पाठीमागे यष्टीरक्षक होते पुन्हा एकदा वारंवार चुक्या करत असताना पाहायला मिळाला. खरं तर पंचांकडे इकडे स्ट्रॉंग अपील केली जाते. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आणि कुठल्या प्रकारे ठिकाणी विकेट नसणार आणि या ठिकाणी थर्ड अंपायरची मागणी सकाळच्या सत्रापासून आपण ती अवेलेबल नाही आहे. तसं आम्ही सकाळी सांगितलं होतं की तुम्हाला रिव्ह्यू हा मिळणार नाही आहे,
फक्त पंच जेव्हा आम्हाला रेफर करतील तेव्हा आपण ते घेऊ शकतो. परंतु या ठिकाणी तर साईट अँगल आपल्याकडे नाही आहे, त्यामुळं इथे पंचांचा डिसिजन इट्स लास्ट डिसिजन. जर दुसरा कॅमेरा असं साईट अँगल तर आपण तो चेक करू शकलो असतो. परंतु या ठिकाणी फक्त सिंगल एकाच कॅमेरावरती ही स्पर्धा कव्हर केली जाते, त्यामुळं इथे जी स्पर्धा 2 धावा त्यामुळे इथे पंचांचा डिसिजन इट्स अ लास्ट डिसिजन. इथे 2 धावा आल्या, त्या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 21 लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा दाखलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगती पथावरती. शेवटचं अंतिम षटक अंतिम षटकामध्ये प्रकाश वाघ आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहतोय खोलने टप्प्याचा चेंडू बॅट आणि पाठच्या मधून बॉल काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे गोलंदाज प्रकाश वाघनं कमबॅकिंगची गोलंदाजी. पहिला चेंडू बीमार होता, त्यानंतर आपण पाहिलं सुरुवातीच्या दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि हा चेंडू धाव आलाय. अजूनही या षटकातील भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती अजूनही किती धावा दिले पाहणं गरजेचं आहे. पुन्हा खोलने टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय कव्हर पॉईंटच्या मधनं. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सज्ज आहेत, तुम्ही फील्ड त्या ठिकाणी पाहायला माहिती आहे. आणि आपण पाहायला गेलं तर फक्त मिळाला तिकडं एकच धावा आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. ते 22 लॉस ऑफ 3 विकेट. 22 धावा दाखलकावरती. वाचकोली टीम सध्या कमी लेखून जमणार नाही आहे, कारण सर त्यांनी पाठीमागचा सामना 39 धावा डिफेंड केल्यात आणि सध्या तर आपण पाहतो चून सी संघ अडचणीत सापडलाय. परंतु या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर अगदी खोलने टप्प्याचा चेंडू होता. सुरुवातीला पहिली लेंथ आणि लाईन थोडीशी खराब पाहिली, त्यानंतर प्रकाश वाघची अप्रतिम अशी गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. कमबॅक कसा असावा त्यासाठी पहिला चेंडू बीमार असेल, त्यानंतर पहा तुम्ही कमबॅक 2 चेंडू त्यानंतर डॉट चेंडू त्यानंतर 1 धावा आणि हा चेंडू देखील डॉट असणार आहे. म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहतो फटका दमदार लॉंग ऑफला शाम सहज रीतीनं हा झेल त्याने स्वीकारलाय. फलंदाज होईल बाद. चौथा धक्का टीम चूल सी संघाला लागत असताना फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक. चूल सी संघ सध्या अडचणीत सापडलाय. आपण पाहतोय वाचकोली हा संघ भरपूर चांगली कामगिरी करतोय. सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं गेलं तर इथून अगदी बदलापूरच्या नगरीमध्ये हे क्रीडांगण आणि हे क्रीडांगणावरती अतिशय दमदार आणि सुसज्ज असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा चेंडू देखील इथे विकेट. इथे आपलं पाहतोय फलंदाज होईल बाद. पंचांचा डिसिजन इट्स अ लास्ट डिसिजन. विकेट असणार मनाशी बाळगून आलेत आणि ते सुटणे मैदानावरती त्यांचं साकार होईल का हे पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे जिंकण्याकरिता. कोणता संघ आज या स्पर्धेमध्ये 5 स्टार 5 मध्ये प्रवेश करेल हे पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडू 23 धावा. मॅचला पुन्हा एकदा करतोय सुरुवात. बॅक टू द क्रिकेट गोईंग ऑन मॅच. 18 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता वाचकोली टीम जिंकणार की चोन बी सी संघ जिंकणार हे पाहायचंय. पहिला षटक बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये गणेश आलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. प्रकाश आणि त्यांच्या साथीनं तुम्हाला पाहायला मिळतील
प्रकाश स्ट्राईक एंड वरती होते आणि नॉन स्ट्राईक एंड वरती श्याम होते आणि प्रकाशनं पहिला चेंडू फेस केलाय. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजनला दन दन करत 4 धावा चौकार आलाय. कडकली मॅच इथे पाहायला मिळते. कोणता संघ जिंकणार? सुरुवात तर दमदार केली आहे फलंदाज प्रकाशनं. वाचकोली टीमचा खेळाडू फुल टॉस बॉल त्यावरती फुल टोल वसूल केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप सलगचा लागोपाठचा दुसरा चौकार. आज मात्र प्रकाशनं या मैदानावरती एक विक्रम रचेल. या चेंडूवरती चौकार आला तर या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक प्रकाशच्या नावावरती पाहायला मिळेल. यावेळेस सफल खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा तुम्ही अगदी एसटीच्या पाठीमागे एसटी रक्षक आहेत. कुठल्या प्रकारची चूक करत नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकावे लागतील. गोलंदाज गणेश पहिला चेंडूवरती चौकार. दुसरा चंदाज प्रकाशच्या बॅट मधून आणखीन एक या ओव्हर मधला चौथा चौकार. सोला धाबा फलकावरती आपण पाहतोय 23 धाबांचा इथे पाठलाग करायचा आहे आणि जणू काही पहिल्याच ओव्हर मध्ये या सामन्याची संपूर्ण हवा काढून टाकली फलंदाज प्रकाशनं. आता समीकरण राहिलाय 12 चेंडू आणि अवघ्या 7 धावसंख्येची गरज आहे. एक मोठा फटका या मॅच मध्ये आमचा देखील वेळ वाचवू शकतोय. 12 चेंडू 7 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहायला मिळतील. श्यामला पण पाहतोय. अगदी प्रकारचं कौतुक करावं लागेल ज्याने भरपूर चांगली फटकेबाजी केली आणि तो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. पंचामर्दशेतील इट्स मॅक्झिमम ठोकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. एक धावसंख्येची गरज. धावसंख्या इक्वल आहे. चला वाघेले सावरे टीम आपण लगेचच व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबायचा. सामना जवळपास संपूर्ण इथे केला. आपण पाहतो या ठिकाणी अगदी मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. या ठिकाणी श्याम आहेत आणि श्यामला या ठिकाणी तर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचा बल्ला इथे बोलवायचा आहे आणि ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करत असताना. आणि आज सुद्धा आपण पाहायला गेलो तर इथून सिंगल आखवाडी गेली. फक्त बॉलला दिशा दिली आणि बॉल सरळ थर्ड मानला दन करत विजय स्ट्रोक झालाय आणि इथून विजय स्ट्रोक फलंदाज श्यामच्या बॅट मधून आलाय. आणि आपण पाहतो या ठिकाणी वाचकोली टीम इथे मी म्हणेन दुसऱ्या फेरीतून देखील तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि अर्थातच आपण पाहतो आता क्वालिफायची मॅच